ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे आमदार धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली। अजित पवार मुंबईहून बारामतीकडे प्रचार सभांसाठी निघालेले असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला। अगदी बारामती विमानतळाच्या शेजारीच हा अपघात झाला। या विमान अपघाताचे काही धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ पुढे आले। विमान आकाशात असताना एका बाजूला झुकताना दिसलं। विमान अपघातानंतर एकही व्यक्ती वाचली नाही। अजित पवार यांच्या जाण्याने राज्यातील राजकारणात भूकंप आला। मात्र या दरम्यानच पवार कुटुंबातील वादही पुढे आला। अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। अनेकांनी या शपथविधीवर टीका केली। अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी केली जात आहे, मात्र अनेकांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत। आमदार रोहित पवार यांनी देखील या विमान अपघातानंतर एक पत्रकार परिषद घेत काही मुद्दे उपस्थित केले। आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या घडामोडीत दिसून येत आहेत। हेच नाही तर ही मोठी खळबळ उडालेली आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता बघायला मिळत आहे। इतकेच नाही तर काही जणांनी थेट खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याचीही माहिती मिळत आहे। अजित पवार गटाचे 30 ते 32 आमदार थेट शरद पवार गटाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत। त्यामुळे काही आमदारांनी थेट सुप्रिया सुळे यांची भेट घेतली। तुल्यबळ नेतृत्व राष्ट्रवादी गटाकडे असल्याची आमदारांमध्ये भीती पाहायला मिळत आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर या आमदारांच्या भविष्याचं काय अशी चिंता त्यांना सतावत आहे। भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये ज्या प्रकारचं नेतृत्व आहे त्याच प्रकारचं नेतृत्व अजित पवार यांच्या जाण्यानंतर पक्षात दिसत नसल्याने आमदारांमध्ये चिंता आहे। या दरम्यान काही आमदारांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली तर काही आमदार फोनच्या माध्यमातून संपर्कात आहेत। अजित पवार असताना या आमदारांना कशाची चिंता नव्हती, पण आता ते अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहे।